नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव केवल लहरी. आजचा आपला पाठ आहे 8वा. आपण असा दृढ निश्चय केला आहे की 1,00,000च्या जवळपास आपल्याला समानार्थी शब्द कंप्लीट करायचे आहेत. त्यातला हा 8वा पाठ आहे. शब्दशः जर बघितलं तर आतापर्यंत आपण 3 ते 4 हजार शब्द कंप्लीट केलेले आहेत. तर लगेच वेळ न घालवता आपण हा व्हिडिओ सुरू करणार आहोत. हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा ठरणार आहे MPSCच्या एक्झामसाठी, ज्यात पण मराठी सब्जेक्ट आहे. समानार्थी विरुद्धार्थी शब्द हा क्वेश्चन नेहमी मराठीमध्ये असतोच. तर चला सुरू करूया. आता लगेच आपण 2-3 पार्टमध्ये संपवणार आहोत पूर्ण शब्द. तर सुरू करूया. बखर. बखर म्हणजे बातमी, हकीकत किंवा इतिहास. एखाद्या गोष्टीचा बखर असते, बातमी असते, तिची हकीकत किंवा त्याचा इतिहास असते. बटीक. बटीक म्हणजे दासी, मोलकरीण किंवा कुणबीन. बडगा. बडगा म्हणजे सोटा, टोभणा किंवा सोमटा. सोटा, टोभणा किंवा सोमटा याला म्हणतात बडगा. बळ. एखाद्या गोष्टीचं बळ. आता हे सगळ्यांनाच माहिती आहे. ताकद किती आहे, शक्ती, जोर, सामर्थ्य आणि कुवत. किती कुवत आहे बा. बहादुरी. तुमच्यात आहे तर सगळ्यात शौर्य, कर्तबगारी, पराक्रम. अबे MPSCचा अभ्यास करणं म्हणजे लय मोठी बहादुरी आहे बाबा. लोक दूर दूर गायब होऊन जातात. बरकत. बरकत भेटल तुमच्या जीवनात येईन कधी ना कधी. बरकत म्हणजे भाग्य, दुर्दैव, सुदैव किंवा भरभराट याला म्हणतात बरकतीने. बरखास्त करतो ना आपण एखाद्या समाजातून बरखास्त करतात, गावातून बरखास्त म्हणजे समाप्त करतात, विसर्जित, संपणे म्हणजे बाहेर काढून टाकणे. सरळ बरखास्त म्हणजे. बलवत्तर. बलवत्तर म्हणजे मजबूत. बलवत्तर म्हणजे खूप बलवत्तर आहे, मजबूत आहे, समर्थ आहे, सशक्त आहे किंवा बलाढ्य याला म्हणतात बलवत्तर. त्यानंतर आहे बहीण. बहीण म्हणजे आता सगळ्यांनाच माहीत आहे बा. तिचे पण भगिनी, सहोदरा, अंग्रजा म्हणजे मोठी बहीण, अनुजा म्हणजे धाकटी बहीण. अंग्रजा मोठी, अनुजा म्हणजे छोटी. बजबजपुरी. बजबजपुरी म्हणजे चेंगळ करणं, पुरा गोंधळ व अव्यवस्थेची स्थिती दाखवणे. गोंधळ किंवा अव्यवस्थेची स्थिती दाखवणे. ब्रह्मदेव. ब्रह्मदेव म्हणजे काय. ब्रह्मा, चतुरानन, विधी, विरंची, कम किंवा लासन. ब्रह्मा, चतुरानन, विधी, विरंची, कम किंवा लासन याला म्हणतात ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाचं पूर्ण भारतात एकच मंदिर आहे. कुठं आहे सांगा, नाही तर तुम्ही शोधा. ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे विप्र किंवा द्विज. ब्राह्मण म्हणजे विप्र किंवा द्विज. बारीक. बारीक म्हणजे बारका, सूक्ष्म, लहान. एखादा बुट्टा असते ना बारक्या, बारका, सूक्ष्म किंवा लहान. बाप. जे बाप झालेले असतील कधी ना कधी जीवनात त्यांना माहिती असेल. पिता, जनक, जन्मदाता, तीर्थरूप, तात, तीर्थरूप, जन्मदाता, जनक, पिता. बाग. बाग म्हणजे बगीचा, उद्यान, उपवन, पुष्पवन किंवा वाटिका याला म्हणतात बाग. बाहू. बाहू म्हणजे आपण म्हणतो ना बाहुबल आहे बा. बाहुबली म्हणजे त्यांच्या बाहूत खूप बल आहे, म्हणजे हात, हस्त, कर, भुज किंवा पाणी याला म्हणतात बाहू. बाजार. शेअर मार्केट, शेअर बाजार म्हणजे मार्केट म्हणजे हाट, मंडी, गोंधळ घालणे, वस्तू विकत मिळण्याचे ठिकाण. एखादी वस्तू विकत मिळण्याचे ठिकाण. बाण म्हणजे शर म्हणजे तीर म्हणजे सायक. बाण आपण म्हणतो ना हा धनुष्य आहे आणि हा त्याचा बाण आहे, धनुष्य बाण. बातमी. एखादी गोष्ट, बातमी, वार्ता, आवई, हकीकत किंवा संदेश. आवई किंवा संदेश किंवा हकीकत. बायको हे झालेलं आहे. कांता, पत्नी, अर्धांगिनी, जया, दारा, कांता किंवा कलत्र याला म्हणतात बायको. बायकोचे वेगळे वेगळे नाव आहेत. घ्या आपल्या बायकोचं नाव एखाद्या घरी जाऊन. बायको म्हणजे जरूर नाही लग्न झालेलीच बायको असते, बिना लग्नाचे बायको आहेत काही जणांच्या. आता माहीत नाही आहे का मला, का जास्त मोठा थोडी नाव मी. बिगर. बिगर म्हणजे त्याच्या बिगर आम्ही जाणार नाही. आपण म्हणतो ना बिगर, बिना उसके बिगर उसके हम जाएंगे नहीं. बिगर म्हणजे वाचून, त्याला सोडून, खेरीज, शिवाय, तथापि किंवा केवळ म्हणजे फक्त आम्हीच जाणार नाही, म्हणजे सोबत तो पाहिजेच ना. बिकट परिस्थिती आहे. बरेच वेळा म्हणतो आपण बिकट परिस्थिती आहे. बिकट म्हणजे कठीण आहे, अवघड आहे, बहुत मुश्किल की घडी आहे भैया. त्यानंतर आहे बिलंदर. बिलंदर म्हणजे पक्का, अट्टक, बदमाश. बिलंदर म्हणजे पक्का, अट्टल किंवा बदमाश. बुटका. बुटका म्हणजे गिड्डा किंवा आखूड. बुटका म्हणजे गिड्डा किंवा आखूड. त्यानंतर आहे बुद्धिगम्य. बुद्धिगम्य म्हणजे बुद्धीने जाणता येण्याजोगे, बुद्धीने जाणता येण्याजोगे. त्यानंतर आहे बुद्धी. बुद्धी म्हणजे मती, अक्कल, मेधा, प्रज्ञा. मती, अक्कल, मेधा, प्रज्ञा. बेडूक. बेडूक तर सगळ्यांना माहीत आहे. मेंढूक किंवा भेक. मेंढूक किंवा त्याला भेकही म्हणतात. बैल. बैल एखादा बैल असते ना, खोंड, पोळ, वृषभ. खोंड, प्रौढ, वृषभ बैलाला.
बोकळा, बोकळा म्हणजे बकरा किंवा अज, बोकळा म्हणजे बकरा किंवा अज. बोलभांड, बोलभांडणं म्हणजे भांडणाच्या कामात पटाईत, भांडखोर, बोलभांड. काही काही बाया असतात भांडणाच्या कामात पटाईत, भांडखोर असतात, अशा बायासोबत लग्न नाही करायचं. आता ते तर फोनवर बोलतात तर समजून जाईल तुम्हाला. भंगूर म्हणजे क्षणात नष्ट होणारा म्हणजे नश्वर, क्षणिक किंवा अशाश्वत, अशाश्वत म्हणजे भंगूर. भंजन, भंजन म्हणजे काय होते, मोड, विध्वंस करणे, निर्दालन करणे, याला म्हणतात भंजन. भक्कम म्हणजे खूप जास्त, बळकट, मजबूत, कणखर, दणकट, दृढ. भला, भला माणूस होता बा म्हणजे चांगला होता किंवा सज्जन होता, याला म्हणतो आपण भला. भरपूर, माझ्याजवळ भरपूर वेळ आहे म्हणजे पुष्कळ आहे, रगड आहे, चिकार, प्रचूर, विपुल, उदंड, मुबलक. आपण म्हणतो ना उदंड आयुष्याच्या खूप शुभेच्छा म्हणजे भरपूर आयुष्य भेटलं पाहिजे, रगड असला पाहिजे, खूप दिवस चालला पाहिजे. भरभराट, भरभराटी या तुमच्या घरी उत्कर्ष, प्रगती किंवा समृद्धी, याला म्हणतात भरभराटीने. भांडण म्हणजे कलेह, वाद, झगडा, तंटा, कज्जा किंवा कलेश, कलह, वाद, झगडा, तंटा, कलेश. भाव, भाव म्हणजे भक्तिभाव वा श्रद्धा किंवा वस्तूचा दर. आपण म्हणतो ना आलू का भाव दिले, कांदे का भाव दिले, एक तर भक्तिभावही असते किंवा तो दरही असू शकतो. भाऊ, भाऊ म्हणजे भ्राता, तुम्ही रामायणामध्ये ऐकलं असाल भाऊला भ्राता म्हणतात. बंधू, सहोदर, अग्रज किंवा अनुज, अनुज म्हणजे लहान, अग्रज म्हणजे मोठा. त्यानंतर भांडखोर, तुमची बायको येणारी भांडखोर, माझा आशीर्वाद आहे, भांडखोर बायको भेटली होती तुम्हाला. तिचं नाव कलागती, कलभांड, तंटेबाज, कलहप्रिय, कलागत्य. मग तुम्ही तिला असं म्हणजा कलागती, कलभांड, तंटेबाज, कलहप्रिय, कलागत्य. त्यानंतर आहे भूषण, एखाद्या पोराचं नाव असते भूषण, त्याचा अर्थ काय असते, त्या गोष्टीचं त्यांना भूषण आहे म्हणजे अलंकार आहे. आभरण, दागिना किंवा लेणे, आपण म्हणतो ना आभूषण असं. भुरळ, भुरळ म्हणजे मोहिनी, भ्रम, मोह, गारुड, मंत्रमुग्धता म्हणजे एकदम मोहिनी. मोहिनी कशी आहे ते काय नाव आहे त्या हिरोईनचं, मोहिनी, माधुरी दीक्षित, तिला भुरळ म्हणू शकता. भुरळ म्हणजे मोहिनी आहे, भ्रम आहे तिचा, मोह आहे लोकांना, गरुड आहे, मंत्रमुग्ध होतात लोक तिला पाहून. त्यानंतर आहे भुंगा, त्यानंतर आहे भुंगा, भृंगा म्हणजे भ्रमर, जो भुंगा फिरते ना फुलावर इकडे तिकडे, भ्रमर म्हणतात त्याला. अली, मिलिंद त्याचंच नाव आहे. मधुप, भृंग, मधुकर, बंबर, बंभर, तो फिरते झाडावून झाडावून, काळ्या कलरचा छोटासा गुंग आवाज करत, तो असते भुंगा. भुवई, भुवई म्हणजे भुवटी किंवा भिवई, भुवई म्हणजे भुकटी किंवा भिवई. भूक, भूक म्हणजे भूक लागते ना सगळ्यांना, बुभुक्षा किंवा क्षुधा असं म्हणतात, बुभुक्षा किंवा क्षुधा. आता अशा भाषेत घरी जाऊन म्हणजा तुम्ही जेवण पाहिजे, कसं बुभुक्षा लागली, शुद्धा लागली, क्षुधा, जेवायला द्या. त्यानंतर भेट म्हणजेच काय, एखाद्याला भेट घेणं, मुलींना भेट घेणं म्हणजे गाठ घेणं, आलिंगन मारणं, नजराना, मुलाखत, तोंड दाखवून येणं, हे सगळे कोणाशी रिलेटेड शब्द आहे, भेटशी. त्यानंतर आहे भोवळ, भोवळ म्हणजे घेरी, एखादा चक्कर किंवा भोवळ किंवा मूर्छा किंवा मूर्छना, मूर्छा किंवा मूर्छना, घेरी, चक्कर, भोवळ, मूर्छा किंवा मूर्छना. त्यानंतर आहे भोळा, भोळा म्हणजे एखादा भोळा माणूस असते, जसा मी आहे भोळा, एकदम साधा, बाभळा, निष्कपटी, निर्मत्सरी, अजून 2-3 असलेत लावून टाकतो तुमच्या हिशोबाने शब्द, लिहून टाकजा कमेंटमध्ये. आहे रे बा मी भोळा खूप, फक्त बोलण्यावर नाही वाटत तसं आहे पण थोडं बहुत. त्यानंतर घ्या मंगल, मंगल म्हणजे लग्न होते ना आपलं, मंगल परिणय, पवित्र शुभ महोत्सव आपल्या घरातला, त्याला म्हणतात मंगलच मंगल बा. मदत, जशी मदत तुम्ही मला केली पाहिजे, मी तुम्हाला करण, सहाय्य किंवा सहाय्य, सहाय्यता करणं, सहाय्य करणं. मगर, मगर म्हणजे नक्र किंवा सुसर, मगर म्हणजे नक्र आणि सुसर, नक्र आणि सुसर. मगरूर, मगरूर म्हणजे एकदम मुज्जड एखादा असते ना, गर्विष्ठ माणूस, चढेल अंगावर चढणारा, उर्मट, उद्दाम, मुद्दाम खेटे घेणारा, उद्धट, मुज्जोर, उन्मत्त. मनोरंजन, मगरूर ऐकला असेल तुम्ही बरेच वेळा शब्द मगरूर आहे हा. मनोरंजन म्हणजे अनुरंजन किंवा करमणूक, अनुरंजन किंवा करमणूक. मजलं, मजलं म्हणजे पल्ल्या, टप्प्या, मजलं म्हणजे पल्ला, टप्पा. आपण म्हणतो ना पहिल्या मजल्यावर आहे म्हणजे पहिल्या पल्ल्यावर आहे, पहिल्या टप्प्यावर आहे, असे बिल्डिंगचे 10 टप्प्यात समजा, तर पहिला टप्पा म्हणजे पहिला मजला, दुसरा म्हणजे दुसरा. त्यानंतर आहे मच्छ,
मच्छ म्हणजे मासा, मच्छी जे तुम्ही खाता ते पापलेट गिम्पलेट. मत्स्य किंवा मीन, मासा, मत्स्य किंवा मीन. मजकूर, आपण म्हणतो ना एखादा मजकूर वाचून घ्या, खाली लिहिलेला मजकूर वाचा, म्हणजे ते हकीकत आहे, वृत्तांत किंवा ते बातमी पहिले तुम्ही वाचून घ्या. मजूर, मजूर म्हणजे जॉब गिब नाही लागला तर जे बनायचं आहे तो एखाद्या हाताच्या खाली तुम्ही गडी बनसान, कष्ट करसान, कामकरी बनसान किंवा श्रमिक बनसान. जॉब नाही लागला तर मजूर बनायला लागते. त्यानंतर आहे मजा. मजा म्हणजे बम गंमत मौज माहोल करणे, याला म्हणतात मजा मारणे. मज्जाव, मज्जाव म्हणजे निर्बंध लावणे. मज्जाव म्हणतो ना आपण, मज्जाव दर म्हणजे एखाद्यावर निर्बंध, मनाई करणे, अटकाव करणे किंवा अटखाळी करणे कुणाचा, याला म्हणतो मज्जाव. आपण ओरडतो ना, अय मज्जाव दर, म्हणजे कोणावर पण निर्बंध लावतो. त्यानंतर आहे मनोरथ. मनोरथ म्हणजे मनातील इच्छा. मनोरथ म्हणजे मनातील इच्छा. मनुष्य, माणूस, मानव, मानुष, मनुष्य. हा माणूस म्हणजे अमानुष बना के छोडा, तो वाला माणूस आहे, म्हणजे बदमाश माणसं. महान, जसं मी आहे नाही का महान, थोर, मोठा, प्रचंड, भव्य, विशाल, श्रेष्ठ, ज्येष्ठ, विराट, गुरु, महा. आता तुम्हाला भेटायची इच्छा असली तर राजापेठ अमरावतीचे आपले क्लास आहे, कधी येऊन भेटू शकता. तुम्हाला समजेल किती थोर, मोठा, प्रचंड, भव्य, विशाल, श्रेष्ठ, ज्येष्ठ, विराट, गुरु, गुरु आहे मी, महा आहे. बरेच स्टुडंट आपल्याजवळ, तुम्ही तिथं कोणाला विचारलं तर माहीत पडेल. त्यानंतर आहे महात्मा, महानुभाव, महापुरुष, महानता, महात्मन. महानुभाव, महापुरुष, महानता, महामान, महानतम. मरणोन्मुख, मरणोन्मुख, मरणोन्मुख. आणि कोणाची इच्छा असली तर फोन करायची, फोनही करू शकता. मला काही हे द्यायचं असलं सजेशन तुम्हाला, हा नंबर आहे माझा 9503 9503 80. समजलं. कधी कोणाची इच्छा असली सजेशन द्यायची तर करा बिंदास, फोन लावा, फोन आपल्याला. मरणोन्मुख, मरणोन्मुख म्हणजे आसन्न मरण किंवा मुमूर्ष, आसन्न मरण किंवा मुमूर्ष. मन, चित्त, मानस, अंतःकरण किंवा अंतरंग. मन म्हणजे काय, चित्त, मानस, अंतःकरण किंवा अंतरंग. अवे MPSCच्या पेपरमध्ये आता सांगायचं का आपल्याबद्दल, मी सेकंड रँक आहे महाराष्ट्रातून. केवल लहरी आहे नाव माझं. कधी सर्च करजा, माहितीचा दाखला टाकून पहा, नाही तर एखाद्या व्हिडिओच्या खालीच मी तुम्हाला हे टाकून देईन माझं महाबीजचं हे कसं आहे तर कॉल लेटर. त्यानंतर आहे मग्न. मग्न म्हणजे तल्लीन, दंग, चूर किंवा गुंग. तल्लीन, दंग, चूर किंवा गुंग. त्यानंतर आहे मयंक. मयंक म्हणजे सूर्य व चंद्र. मयंक म्हणजे काय, सूर्य व चंद्र. अभे असंच थोडं टाइमपास शिकवतो बाबा, धडाधड पोट्टे लागतात ना. मयंक म्हणजे सूर्य व चंद्र. त्यानंतर मशाल म्हणजे दिवटी किंवा हिलाल. मशाल, एखादा माणूस ड्युटी करते ना मशाल घेऊन, दिवटी किंवा हिलाल. त्यानंतर मर्मभेद म्हणजे रहस्याचा स्फोट. मर्मभेद म्हणजे रहस्याचा स्फोट. काहीतरी खूप रहस्य लपवले असते ना, ते एकदम भेट आले, स्फोट झाला त्याचा. मर्दुमकी. मर्दुमकी म्हणजे खूप शौर्य, पराक्रम, विक्रम, साहस. मर्दचं काम करणं म्हणजे शौर्य, पराक्रम, विक्रम आणि साहस. महिना, आपण म्हणतो ना एक महिना, महिन्याचे पैसे द्या रे बा. मास किंवा माह, मास किंवा माह त्याला म्हणतात. माकड. माकड म्हणजे मरकटलं एखादं वानर. कपी, शाखामृग. शाखामृग म्हणजे एखाद्या झाडाच्या फांदीसारखं. एखादं म्हणतो का माकडासारखं पुट्टा आहे बे हे, म्हणजे वानर, मारकट, कपी किंवा शाखामृग. माणूस झालेला मनुष्य, मनुज, मानस, मानुष, नृ आणि नर. नृ आणि नर. माग, एखाद्याचा माग करणे म्हणजे तपास, थांग लावणे किंवा छडा लावणे. त्याचा माग करतो ना, पाठलाग, पाठीमागे जातो, त्याच्या मागे म्हणजे माग. आता तपास, थांग किंवा छडा लावणे. त्यानंतर माया. माया म्हणजे आई जी सर्वांना देत असते. दया, कृपा, मायाळू, प्रेम आणि वात्सल्य, या सगळ्या आईचे गुण आहे. दया, कृपा, मायाळू, प्रेम आणि वात्सल्य. त्यानंतर मासा. मासा म्हणजे मत्स्य आणि मीन. मत्स्य आणि मीन. मारुती. मारुती म्हणजे वायुपुत्रही म्हणतात, पवनपुत्र, हनुमान, महावीर, बजरंग, राम भक्त, काही काही जे नाव आले हनुमानाचे रिलेटेड सगळे कोणाचे आहेत, मारुतीचे. मान्य, मला मान्य आहे म्हणजे मंजूर आहे, कबूल आहे. बजरंग बली आहे, बलभीम आहे. हे लिखा वरचे आहेत नावं, हे खाली लिहिले गेले. बजरंग बली आणि बलभीम हे मान्य कबूलपर्यंतच आहे. कबूल आहे, कबूल आहे, कबूल आहे. ठीक आहे. आता ते झाले PDF मध्ये इकडल्या तिकडे टाईप, तर होता आहे कभी कभी ऐसा. त्यानंतर आहे मान्यता. त्यानंतर काय मान्यता. मान्यता म्हणजे मंजुरी देणे, परवानगी देणे, संमती देणे किंवा अनुमती देणे. मंजुरी, परवानगी, संमती किंवा अनुमती देणे.
त्यानंतर आहे मान. मान म्हणजे हा शरीराचा एक भाग, एक प्रमाण किंवा एक मोठेपणा. शरीराचा एक भाग आहे मान. आपल्या गळ्याजवळची मान आहे तोंडात, आणि खाली असते मान किंवा प्रमाण आहे किंवा मोठेपणा. तिथून आपण मला मान द्यायला पाहिजे बा लोकांना, जॉबवर लागशील तर मान भेटणार आहे. तसा कसा भेटणार आहे? मार्द म्हणजे मृदुता किंवा कोमलता. मार्द म्हणजे मृदुता किंवा कोमलता. माळ. माळ गावाबाहेरची जागा. आपण म्हणतो ना रानमाळ, म्हणजे गावाच्या बाहेरचं माळ बा रानमाळ. सर किंवा मोत्याची माळ असते, अशी चिक मोत्याची माळ. ऐकलं असेल तुम्ही गाणं, खूप फेमस आहे. म्हणजे पहिले असं होतं की गॅदरिंगमध्ये हेच गाणे चालत होते. एक कबीरा आई तू डोंगरावरी, चिक्क मोत्याची माळ, जहा हर कदम कदम पे धरती बदली रंग. का दिवस होते बाबा ते. ठराविक प्रमाणातील औषध. आता मात्रा, आपण म्हणतो ना डोस, गोळ्यांची काही मात्रा असली पाहिजे, म्हणजे ठराविक असला पाहिजे, इलाज असला पाहिजे. तबल्यातील एक मात्रा असते. ठराविक प्रमाणातील औषध म्हणजे त्याचा एक मात्रा असते. त्यानंतर आहे मित्र. मित्र म्हणजे स्नेही, सखा तुमचा, दोस्त, सुहृद, सोबती, सवंगडी, सांगाती. हे सगळे नाव आहेत मित्राचे. अजून एक नाव आहे चांगलं एकदम. कधी वेळ भेटेल मी मूडमध्ये राहीन तर सांगा तुम्हाला एक मित्राचं नाव चांगलं. मुंज. मुंज म्हणजे एखादा संबंध करणे, उपनयन किंवा मौजी संबंध, किंवा मुंज करतो ना आपण लहान मुलांची मुंज, ब्राह्मण लोकात करतात, तेही मुंज असते. त्यानंतर आहे मिश्रण. मिश्रण म्हणजे अमेज, मिसळ, मिश्र पदार्थ. जसं तुम्ही खाल्ली असेल भेळगीळ, त्या सगळ्या गोष्टी मिक्स करतात ना, ते झालं मिश्रण. अमेज, मिसळ, मिश्र पदार्थ. मुनी, आपण म्हणतो ऋषीमुनी, यती, तपस्वी, योगी, महर्षी, योग पुरुष, थोर पुरुष, हे सगळे कोण असतात? मुनी असतात. मुलाहिजा. मुलाहिजा म्हणजे भीड, परवा, मुरवत. भीड, परवा आणि मुरवत. त्यानंतर आहे मुलगा. मुलगा म्हणजे पुत्र, सूत, नंदन, तनुज, आत्मज आणि तनय. पुत्र, सूत, नंदन, तनुज, आत्मज आणि तनय. त्यानंतर आहे मुलगी. मुलगी म्हणजे सुता, तयना, तनया. मुलगी म्हणजे सुता, तनया, आत्मजा, नंदिनी. सुता, तनया, आत्मजा, नंदिनी. कन्या, दुहिता, पुत्री. कन्या, दुहिता आणि पुत्री. मेरू. एका पर्वताचे नाव आहे मेरू पर्वत, किंवा पाठीचा कणा, किंवा त्यालाच काय म्हणतात? आधार. एका पर्वताचे नाव पाठीचा कणा किंवा त्यालाच काय म्हणतात? आधार. त्यानंतर आहे मेळ. म्हणजे संयोग, संगम, मिलन आणि एकत्रीकरण. मेळ म्हणजे संयोग, संगम, मिलन आणि एकत्रीकरण, याला म्हणतात मेळ. मैना भूलूंगा वाली. हे मैना आहे, म्हणजे सरिका किंवा साळुंकी. मैना, सरिका किंवा साळुंकी. पोपटाची बायको मैना. मोर. मोर म्हणजे मयूर, शिखी, नीलकंठ, केकी. मयूर, शिखी, नीलकंठ, केकी, याला म्हणतात मोर. मौसम की तरह म्हणजे हंगाम किंवा ऋतू. मौसम म्हणजे हंगाम किंवा ऋतू. यह कश्चित. यह कश्चित. यह कश्चित म्हणजे सामान्य, क्षुद्र, गौण, सामान्य माणूस, याला म्हणतात यह कश्चित. यत्न म्हणजे खटपट करणे, खूप प्रयत्न म्हणतो ना आपण, प्रयत्न, त्यातला प्र काढला तर यत्न. यत्न म्हणजे खटपट करणे किंवा खूप परिश्रम करणे. यथास्थित. यथास्थित म्हणजे भरपूर, यथेच्छ, रगड किंवा विपुल, याला म्हणतात यथास्थित. भरपूर, यथेच्छ, रगड किंवा विपुल. यथार्थ कह रहे आप म्हणजे योग्य, बरोबर, खरे किंवा वास्तविक. यातायात. आपको जो यातायात हुआ उसके लिए हम शर्मिंदा. यातायात म्हणजे त्रास, श्रम किंवा कष्ट, याला म्हणतात यातायात. यदृच्छालाभ. यदृच्छालाभ म्हणजे आकस्मिक घडलेला लाभ. यदृच्छालाभ म्हणजे एकदम खटकन आलेला, अरे बेटा लॉटरी खुलणं म्हणतात ना, याला म्हणतात यदृच्छालाभ. यम है हम. यमवाला म्हणजे काल आला, कोणाचा यम आला म्हणजे काल. यमराजाला, मृत्यूदेव, कृतांत, श्राद्धदेव किंवा पितृपती, हे सगळे नाव आहे यमराजचे. यम है हम है यम. यद्यपि म्हणजे जरी यद्यपि तो आला नाही तरी मी जाईन, याला म्हणतात यद्यपि. यज्ञ करणं, याग, होम, मक, हवन किंवा क्रतू. याग, होम, मक, हवन आणि क्रतू. यती. यती म्हणजे संन्यासी, जोगी, विरक्त. यती म्हणजे संन्यासी, जोगी आणि विरक्त. यथातथ्य. यथातथ्य म्हणजे जसे असेल तसे. यथातथ्य म्हणजे जसे असेल तसे. यातना.
कष्ट, हाल, अपेष्टा, जशी सासू सुनेला देते ना, सॉरी, सून सासूला देते यातना, कष्ट, हाल, अपेष्टा करते तिचे, जर ते चांगली नाही राहिली तर त्याला म्हणतात यातना देणे. युगुल, प्रेमी युगुल म्हणतो ना आपण, प्रेमी युगल पकडले रेल्वे पटरीवर, काय करत असतील ते त्यांचं त्यांना माहीत. म्हणजे जोडी किंवा द्वयी, जोडी किंवा द्वयी. युयुत्सा, युयुत्सा म्हणजे लढण्याची तीव्र इच्छा, लढण्याची तीव्र इच्छा म्हणजे म्हणजे युद्धाची उत्साह. युती म्हणजे संयोग, मिलाफ, युती, संयोग आणि मिलाफ. त्यानंतर आहे युद्ध, युद्ध करबा म्हणजे रणांगणावर समर, संग्राम, लढाई, रणकंदन, जंग, झुंज. युद्ध म्हणजे काही लक्षात ठेवा, रण तर लक्षात राहील, समर, संग्राम हे 3 लक्षात ठेवायचे तुम्हाला, समर, संग्राम. बाकी लढाई, रणकंदन, जंग, झुंज हे तर आठवतीलच. त्यानंतर आहे योग, योग म्हणजे संधी, म्हणजे आपण म्हणतो ना योग आला बा लग्नाचा योग, म्हणजे संधी आली किंवा एकत्र आले. त्यानंतर आहे योगक्षेम, योगक्षेम म्हणजे निर्वाह. चतिर्थार्थ, उदरपोषण, उपजीविका करणे, याला म्हणतात योगक्षेम, उपजीविका करणे. योद्धा, वीर, शूर, विक्रांत, पराक्रमी आणि लढवय्या. वीर, शूर, विक्रांत, पराक्रमी आणि लढवय्या याला म्हणतात योद्धा. हसलो कोण मी? समजा आता जलेचे समजायचं असं काही नाही आपण. त्यानंतर रंक, रंक म्हणजे गरीब किंवा दीन, रंक म्हणजे गरीब किंवा दीन. रंभा, आपण पोरीला नाव देतो ना, हे रंभा कुठं आहे रे बा, आणि त्या रंभाले, रंभा म्हणजे अप्सरा होते. देवांगना, रंभा म्हणजे अप्सरा किंवा देवांगनेचं नाव आहे रंभा, चांगला शब्द हा रंभा. रग, रग म्हणजे मस्ती, गुर्मी. रग, एखाद्याच्या अंगात कसा रग असते, रगील असते, तो मस्ती असते, गुर्मी, ताठा, मगरुरी किंवा मुजोरी करते, त्याला म्हणतात रग. रगड, रगड म्हणजे भरपूर, खूप, गडगंज, चिकार, विपुल आणि मुबलक. भरपूर, खूप, गडगंज, चिकार, विपुल आणि मुबलक. त्यानंतर रस्ता, रस्ता म्हणजे वाट, पथ, पंथ आणि मार्ग. वाट, पथ, पंथ आणि मार्ग याला म्हणतात रस्ता. त्यानंतर रणझुंजार, रणझुंजार म्हणजे रण गाजवणारा, पराक्रमी, शूर, लढवय्या याला म्हणतात रणझुंजार. रक्षण करणे कोणाचं, बचाव करणे, संरक्षण करणे, बचाव किंवा संरक्षण. रज्जक, रज्जक म्हणजे धोबी किंवा परीट, रज्जक म्हणजे काय, धोबी किंवा परीट. रयत, रयत म्हणजे शिवाजी महाराज रयतेसाठी लढले, आपण म्हणतो ना रयत म्हणजे जनता, प्रजा, लोक, त्या राजाच्या खालचे लोक सगळे, त्याला म्हणतात रयत. रयतेचा राजा शिव छत्रपती म्हणतात ना. रजा, मी रजा घेतली बा जाण्याची घरी, म्हणजे परवानगी, अनुमती किंवा सुट्टी घेणे, याला म्हणतात रजा घेणे, परवानगी, अनुमती किंवा सुट्टी. रक्त, रक्त म्हणजे रुधिर, अशुद्ध, शोणित. रक्त म्हणजे काय, रुधिर, अशुद्ध आणि शोणित. रात्र, रात्र म्हणजे निशा, रजनी, यामिनी, रात्री, शर्वरी, विभावरी, रात, तमिश्रा, क्षपा याला म्हणतात रात्र म्हणजे निशा. रात्री नशा करून झोपतात ना मोठे, म्हणजे रात्र म्हणजे निशावरून, नशा लक्षात ठेवा. रजनी, कधी कधी रजनी येते, नाही असं नाही पकडा. यामिनी रात्री, शर्वरी येते, विभावरी रात, रात बाकी, तमी आणि क्षपा हे सगळे शब्द आहेत रात्रशी रिलेटेड. त्यानंतर रहस्य, एखाद्या गोष्टीचं रहस्य आहे ना, मर्म, गुप्त गोष्ट किंवा त्याची खुबी याला म्हणतात त्याचं रहस्य बा. रसिक म्हणजे मर्मज्ञ, रसज्ञ आणि सहृदय याला म्हणतात रसिक, म्हणजे मर्मज्ञ, रसज्ञ आणि सहृदय. रथी, रथी म्हणजे योद्धा, रथी महारथी जे असतात ना ते म्हणजे रथी महारथी म्हणजे योद्धा. रथी महारथी म्हणजे योद्धा, स्थातून लढणारा. त्यानंतर रागीट, त्यानंतर काय, रागीट, रागीट म्हणजे कोपी, रागीट म्हणजे कोपी, संतापी, कोपिष्ट, रागिष्ट आणि क्रोधिष्ट. रागीट म्हणजे कोपी, संतापी, कोपिष्ट, रागिष्ट आणि क्रोधिष्ट याला म्हणतात रागीट. त्यानंतर राजा, त्यानंतर काय, राजा, राजा म्हणजे भूप, नृप, नरेश. राजा म्हणजे भूप, नृप, नरेश. भूपाल, पृथ्वीपती, भूपाल, पृथ्वीपती. भूपती, नृपती, प्रजापती, महीपती, अवनीपती, बादशाह, राया, राणा
पती 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 पत्नी, राजा म्हणजे कोणाचा ना कोणाचा पतीच आहे तो. भूप नृप नरेश, भूपाल पृथ्वीपती, भूपती नृपती, प्रजापती, महापती, अवनीपती सगळे पती. आणि बादशाह, इचापती, राया आणि राणा हे सगळे नाव आहेत राजाचे समानार्थी शब्द. त्यानंतर राणी, इथं नाही म्हटलं रे याची राणी त्याची राणी त्याची राणी, राजाले बरोबर याचा पती त्याचा पती त्याचा पती, राणीला येऊन नाही म्हटलं याची बायको त्याची बायको आहे. राज्ञी, राजपत्नी, समाज्ञी, महाराणी किंवा महाराज्ञी, महाराणी महाराज्ञी समात्री, राजपत्नी आणि राज्ञी किंवा राणी. राक्षस, रात्रीचर, रात्री चरणारे म्हणजे रात्री खायला निघतात ते. असुर, दानव, दैत्य आणि निशाचर हे सगळे कोणाचे शब्द आहेत? राक्षसाचे. राग म्हणजे क्रोध येणे, संताप, रोष, कोप आणि त्वेष. सगळ्यात मोठं नियंत्रण जर असलं पाहिजे माणसाचं असलं पाहिजे रागावर. तो असली पोरगा समजावं लागेल की ज्याला पेशन्स आहे. बाकी तर चिल्लर लोक तर जीवनात. राबता, कुछ तो है तो जिसे राबतावाला, राबता म्हणजे वर्दळ किंवा येजा, काहीतरी राबता आहे त्याच्यासोबत बा. जशी रीता, रीता म्हणजे रिकामा, रिक्त किंवा मोकळा, रिकामा, रिक्त आणि मोकळा त्याला म्हणतात रीता. रिकामा, रिक्त आणि मोकळा. त्यानंतर रुकार, जसा उकार तसा रुकार, होकार देणे, संमती देणे किंवा मान्यता देणे, रुकार देणे. रूढ म्हणजे प्रचलित, चालू किंवा प्रघात, प्रचलित, चालू किंवा प्रघात. त्यानंतर आहे प्रीतीचं रुणझुण पाणी कसं असतं? रुणझुण म्हणजे मंजूळ आवाज, वाड्यातील घुंगरांचा आवाज. रेडा, हेल्या, हल्ल्या, टोणगा, म्हैस, गाईचा म्हशीचा नवरा, म्हशीचा नवरा, हल्ल्या, टोणगा आणि म्हैस. रोग, रोग होणे म्हणजे व्याधी, पीडा तर होतेच, विकार किंवा उपद्रव होणे. रोगात या सगळ्या गोष्टी तर होतीनच ना. आणि त्यांनी झालं तर मग कायचा रोग तो? जसं झोप उडणे, रात्रीची झोप उडणे, झोप न येणे, दिमाग न चालणे हे प्रेम रोगाचे लक्षण आहेत. असतील तुमच्यापैकी कोणाला तर. त्यानंतर आहे रोख, रोख म्हणजे कल, झोक, उद्देश आणि धोरण. रोख म्हणजे त्या गोष्टीकडे एखाद्याचा कल असणे, झोक असणे, उद्देश असणे किंवा त्याचं धोरण असणे. रौनक, रौनक आपने आके हमारे महफिल की रौनक बढ़ा दी असं म्हणतात ना. रौनक बढ़ा दी म्हणजे सौंदर्य वाढवली किंवा शोभा वाढवली. रोमांच, एखादा पिक्चर पाहताना कसं रोमांच येते त्याला म्हणतात काटा येणे, शहार येणे किंवा पुलक येणे. काटा, शहार किंवा पुलक येणे. लंपट, लंपट म्हणजे आसक्त, कामुक. लंपट म्हणजे काय? आसक्त किंवा कामुक. लंपट म्हणजे आसक्त किंवा कामुक. लकब, लकब म्हणजे पद्धती, धाटणी, ढब किंवा शैली याला म्हणतात लकब. म्हणजे पद्धती, धाटणी, ढब किंवा शैली. लख लख नखरे आहे ना म्हणजे स्पष्ट, ठसठशीत, झगमगीत. एखादी पोरगी नखरा करते ना त्याला म्हणतात लख लख नखरे. लगत, लगत म्हणजे त्याच्यात लगत बसलो होतो, त्याच्या जवळ बसलो होतो याला म्हणतात समीप, जवळ, निकट किंवा सन्निग्ध, सन्निध. समीप, जवळ, निकट किंवा सन्निध. त्यानंतर आहे लता, लता म्हणजे वेल, वल्लरी, लतिका, कुंज आणि वल्ली. वेल, वल्लरी, लतिका, कुंज आणि वल्ली याला म्हणतात लता. त्यानंतर आहे लय, लय भारी म्हणतो ना आपण. क्षय, नाश आणि निशाप. क्षय, नाश आणि निशाप याला म्हणतात लय. लज्जत, लज्जत असते ना लज्जत, लज्जत म्हणजे रुची, स्वाद आणि गोडी. रुची, स्वाद आणि गोडी याला म्हणतात लज्जत. त्यानंतर आहे लढाई, लढाई करणे, युद्ध, समर, रण, संगर, संग्राम आणि द्वंद्व या सगळ्या कोणाच्या गोष्टी आहेत? लढाईच्या. युद्ध, समर, रण, संगर, संग्राम आणि द्वंद्व. त्यानंतर आहे लवण, लवण म्हणजे मीठ, क्षार आणि खार. लवण म्हणजे मीठ, क्षार आणि खार. त्यानंतर आहे लक्ष्मी, एखाद्या घरातली लक्ष्मी म्हणजे श्री, रमा, कमला, इंदिरा, वैष्णवी, पद्मा, पद्मिनी हे सगळे कोणाचे नाव आहेत? लक्ष्मीचे. श्री, रमा, कमला, इंदिरा, वैष्णवी, पद्मा, पद्मिनी. लघुता, लघुता म्हणजे लहान किंवा कमीपणा. लघुता म्हणजे काय? लहान किंवा कमीपणा. लहान, लहान म्हणजे कनिष्ठ म्हणजे छोटा. कनिष्ठ लिपिक म्हणतो ना आपण. कनिष्ठ लिपिक म्हणजे छोटा लिपिक. वरिष्ठ म्हणजे मोठा. छोटा, लघु, सान, बाल्य, बारीक आणि सान. बारीक आणि सान याला म्हणतात लहान. लावण्यवती म्हणजे रूपवती. लावण्यवती म्हणजेच काय? रूपवती.
रूपवती, लावण्यवती, रूपवती, देखणी, सुंदर, स्वरूप, सुरूप किंवा रूपवान. लावण्यवती, रूपवती, देखणी, सुंदर, स्वरूप, रूपवान ह्याला म्हणतात लावण्यवती. त्यानंतर लाटा, तरंग, लहर. लाटा, तरंग आणि लहर म्हणजेच लाचार, लीन, दयनीय किंवा दीन याला म्हणतात लाचार, लीन, दयनीय किंवा दीन. लांछन लावणं, कोणावर तरी काही लांछन लावतो ना आपण, डाग, कलंक किंवा बट्टा लावणे. एखादी मुलगी पडून गेली समजा कोणासोबत, तर घरच्यावर बट्टा लागते. म्हणून पोरींनो बा, काही करा म्हणजे आई बाबांना समजून सांगा, पण पडून जायचं नाही. जो घेऊन चालला तो काही कामाचा पोरगा नाही आहे, कारण की चांगल्या घरचे बरोबर पडून येत नसतात. लावण्य. लावण्य म्हणजे सौंदर्य किंवा सुंदरता. लावण्य म्हणजे काय, सौंदर्य किंवा सुंदरता. एखाद्या गोष्टीची लालसा असणे. एखाद्या गोष्टीची लालसा म्हणजे तीव्र इच्छा असते, अभिलाषा, आकांक्षा, कांक्षा, स्पृहा. कांक्षा आणि स्पृहा या गोष्टीला म्हणतात लालसा. लाक्षणिक. लाक्षणिक म्हणजे साधनिक आणि सांकेतिक. लाक्षणिक म्हणजे काय, साधनिक आणि सांकेतिक. त्यानंतर लिंपन. लिंपन म्हणजे लेप लावणे, सारवण लावणे, लेपन करणे किंवा थापण करणे. लिंपन, लेप, सारवण, लेपन किंवा थापण या सगळ्या गोष्टी कोणाच्या आहेत, लिंपन करणे. लोकसत्ता. लोकसत्ता म्हणजे प्रजासत्ताक, लोकमतानुवर्ती. लोकमतानुवर्ती याला म्हणतात लोकसत्ता. लिंपन तर माहितीच आहे सगळ्यांना, लेप, सारवण, लेपन, थापण. लोखंड. लोखंड म्हणजे आय, लोह किंवा अयस्व. आय, लोखंड किंवा अयस्व. लोकोत्तर. लोकोत्तर म्हणजे सगळ्यात लोकात जास्तीत म्हणजे 10 लोक आहेत त्यातला एकदम एक नंबरचा माणूस, त्याला म्हणतात लोकोत्तर. म्हणजे श्रेष्ठ, अलौकिक, असामान्य आणि असाधारण असा लोकोत्तर. लौकिक. एखाद्या माणसानं अलौकिक कामगिरी म्हणतो ना आपण, कीर्ती केली, प्रसिद्धी केली, बम त्याचा बोलबाला आहे, माहोल आहे, गाजवा आहे त्याची, बम गाजावाला आहे, त्याला म्हणतात लौकिक. वंचना. वंचना म्हणजे प्रतारणा, फसवणूक करणे, लबाडी करणे, ठगबाजी करणे, लुच्चेगिरी करणे, हे म्हणजे काय होते, सगळं वंचना. त्यानंतर वंश. जसं आपल्या घराचा वंश असते ना, वंश का चिराग म्हणतो आपण. नवीन लेकरू झालं तर म्हणजे कुल आहे बा, गोत्र किंवा जातीचा चिराग आहे हा, कुल, गोत्र किंवा जातीचा वंश म्हणतो आपण त्याला. वक्तृत्व म्हणजे बोलण्याची कला. वाक्पाटव किंवा वाक्चातुर्य म्हणजे बोलण्याची चांगली कला, त्याला म्हणतात वाक्याचं चातुर्य, वाक्चातुर्य. वकील. एखाद्या गोष्टीला कोर्टा कचेऱ्यात आपण वकील ठेवतो, म्हणजे प्रतिनिधी असते तो आपल्या केसचा, मुख्यत्यार असते, आपली बाजू मांडणारा असते किंवा विधिज्ञ असते, त्याला काय म्हणतो आपण, वकील. वखार. वखार म्हणजे कोठार किंवा गुदाम. वखार म्हणजेच काय ते, कोठार किंवा गुदाम. त्यानंतर आहे वय. त्यानंतर काय असते, वय. वय म्हणजे उमर. तुम्हारी उमर कितनी है, वर्ष, कितने साल के हो तुम, याला म्हणतात वय. वय म्हणजे उमर, वर्ष आणि साल. त्यानंतर आहे वत्सल. वत्सल म्हणजे असा दयाळू माणूस, कृपाळू, प्रेमळ माणूस, त्याला म्हणतात वत्सल. दयाळू, कृपाळू किंवा प्रेमळ. वदंता. वदंता म्हणजे बोलवा देणे, कोणाला अफवा पसरवणे. रूमर माहीत असतं ना तुम्हाला, व्हॉट्सअपवर रूमर्स निघतात, बोलवा, अफवा. जनवार्ता, कंडी, जनश्रुती हे सगळे वदंताचे समानार्थी शब्द आहे. बोलवा, अफवा, जनवार्ता, कंडी, जनश्रुती. त्यानंतर वंदन. आपण म्हणतो मी वंदन करतो तुम्हाला, जसं वंदन म्हणजे काय होते, प्रणाम, नमस्कार, अभिवादन किंवा प्रणिपात करणे, याला म्हणतात वंदन. वमन. वमन म्हणजे वांती, ओकारी किंवा उलटी करणे. वमन, वांती, ओकांडे किंवा ओकारी किंवा उलटी करणे. तर इथपर्यंत होता आपला पाठ 8वा. 9व्या पाठपासून आपण वर्दीपासून शब्द घेणार आहोत. 9वा पाठ खूप जास्त महत्त्वाचा होणार आहे. इट मे बी की तो लास्ट पार्टी राहू शकते आपला. तर भेटूया डायरेक्ट 9व्या पार्टमध्ये. धन्यवाद.